तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात आहेत। अतिवृष्टीमुळे पिकांची झालेली मोठ्या प्रमाणावरची हानी आणि शेतकऱ्यांचे उद्ध्वस्त झालेले स्वप्न या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषी मंत्री भरणे यांनी छत्रपती संभाजीनगर दौऱ्याची सुरुवात केली। मात्र त्यांच्या या दौऱ्याची सुरुवात ग्रँड हयात पंचतारांकित हॉटेलमधील शानदार आणि प्रसन्न वातावरणात सकस नाश्त्याने झाली। मंत्री खाऊ नयेत, त्यांच्यावर व्यक्तिगत टीका करावी हा विषय नाही, परंतु सध्याच्या परिस्थितीत जेव्हा शेतकरी आपल्या पोटापाण्यासाठी धडपडत आहेत, तेव्हा एका जबाबदार मंत्र्याने पंचतारांकित हॉटेलमध्ये आरामात नाश्ता करून नंतर थेट शेतकरी नुकसान पाहणीला जाणे या वागण्यामध्ये संवेदनशीलताचा मोठा अभाव दिसून येतोय, असे मत स्थानिक शेतकरी संघटनांकडून व्यक्त केले जात आहे। राजकारण्यांच्या हालचाली नेहमीच जनतेच्या नजरेत असतात, त्यामुळे मंत्र्यांनी हॉटेलमधील थाटामाटातल्या नाश्त्यापेक्षा थेट शेतकऱ्यांच्या घरी, शेतात किंवा ग्रामस्थांसोबत साध्या जेवणाने आपली एकात्मता दाखवली असती तर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता। आता खरी कसोटी आहे की पंचतारांकित हॉटेलच्या या आरामशीर नाश्त्यानंतर कृषीमंत्री भरणे यांचा दौरा शेतकऱ्यांच्या वेदना आणि समस्यांना कितपत न्याय देतो। कारण शेतकरी सध्या शब्दांनी नव्हे तर ठोस निर्णयांनी आणि मदतीने जगण्याची अपेक्षा करत आहे। MCN न्यूज मराठीकरिता प्रवीण बोर्डे, संभाजीनगर।